नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, माणसाचा एखादा आजार असतो, तो तुम्ही कितीही बरा करायचा प्रयत्न करा, जोपर्यंत तो माणूस त्या उपचाराला सहकार्य देत नाही तोपर्यंत कुठची औषधं आणि कुठलाही उपचार त्याला अशा रोगापासून मुक्त करू शकत नाही. कारण बरं होण्याची इच्छा त्याच्याकडे असली पाहिजे आणि म्हणूनच त्या माणसाकडून अशा प्रकारचे उपचार वगैरे असतात, त्याला प्रामाणिक प्रतिसाद मिळणं आवश्यक असतं. अन्यथा तो रोग म्हणजेच त्या माणसाचं जीवन होऊन जातं. अगदी आणखीन एक उदाहरण देईन तुम्हाला. बुडणारा माणूस असतो ना, त्याला वाचवता येतं, पण त्याला आपण बुडतोय तर आपला जीव वाचवायचा आहे ही इच्छा त्याच्याकडे सुद्धा असायला पाहिजे. अन्यथा वाचवायला घेणाऱ्याला सुद्धा असा बुडणारा माणूस बुडवत असतो. आणि तीच गोष्ट अनेक पुरोगाम्यांची, सेक्युलर लोकांची आहे. त्यांना तुम्ही सुधारू शकत नाही. त्यांची बुद्धी नासलेली, किडलेली इतकी असते की तुम्ही त्यांच्या बुद्धीला सुबुद्धी बनवण्याचा जितका प्रयत्न कराल, त्यापासून कदाचित तुमच्या मनात विकृतीचा व्हायरस घुसण्याची शक्यता असते, पण ते सुधारण्याची शक्यता नसते. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी किती चांगलं काम करा, असे लोक तुम्ही त्यांच्यासाठी केलेल्या चांगल्या कामात देखील दोष आणि त्रुटी काढून दाखवू शकतात. राजदीप सरदेसाई किंवा त्याच्यासारखे काही पत्रकारिणी बुद्धिजीवी हे अशा विकाराने ग्रासलेले आहेत. त्यांना कुठलाही उपचार, उपाय त्या रोगातून रोगमुक्त करू शकत नाही, कारण ती जणू काय आता त्यांची गरज बनलेली आहे. आणि म्हणूनच मोदींना बहुमत मिळवता आलं नाही, यासाठी आनंदित होऊन सुद्धा मनापासून आनंद राजदीप सरदेसाईला व्यक्त करता आलेला नाही. बहुमत हुकलं तरी NDAला बहुमत मिळालं, एकपक्षीय बहुमत हुकलं तरी जी आघाडी वाजपेयींच्या काळापासून भारतीय जनता पक्षाने बनवली होती, त्या रालोआ म्हणजे NDA आघाडीला, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि त्यांचं सरकार बनलेलं आहे. त्यामध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन मित्र पक्षांना सोबत घेणं मोदींना भाग पडलेलं आहे. तरीही त्यांच्यावर विसंबून हे सरकार न चालवण्या इतकं धाडस मोदींनी दाखवलं आहे. कारण त्यांनी तसं सरकार स्थापन करताना ज्याला मंत्रिमंडळाची सुरक्षा समिती म्हणतात, CSS कॅबिनेट कमिटी ऑन काय सिक्युरिटी वगैरे, त्या सगळ्या मंत्र्यांच्या जागा या भाजपकडे ठेवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सरकारचं धोरण ठरवलं जातं. आणि पहिल्या फटक्यातच 72 मंत्र्यांच्या संख्येने मंत्रिमंडळ करण्यात आलं. याचा अर्थ नजीकच्या काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता नाही आहे. आणि त्यावर टिप्पणी करताना राजदीप सरदेसाईला पोटदुखी कसली आहे, तर याही मंत्रिमंडळामध्ये एकही मुस्लिम मंत्री नाही. ठीक आहे, भारतीय जनता पक्षाकडून मुस्लिम उमेदवार निवडून आलेला नसेल, पण चंद्राबाबू नायडूंचा तेलुगू देसम किंवा तुमच्या नितीश कुमारांचा जदयू, जनता दल युनायटेड, यांच्या पक्षातून तर कोणीतरी मुस्लिम नेता मंत्रिमंडळात का घेतला नाही, याला ऑब्सेशन म्हणतात. मित्रांनो, तुमच्या सरकारमध्ये मुस्लिम मंत्री असलाच पाहिजे ही सक्ती कशाला? तसं म्हटलं तर तो रामपूरचा कोण अब्बास नक्वी हा पहिल्या मंत्रिमंडळात होता,
वाजपेयींच्या मंत्रिमंडळात शहानवाज हुसेन हा मुस्लिम मंत्री होता. तेव्हा मुस्लिम मंत्री नाही असा टाहो फोडण्याची काही गरज नाही. मुद्दा असा आहे की एक सरकार कसं चालतं. एका बाजूला आपल्याला पुरोगामी म्हणून घ्यायचं, सेक्युलर म्हणून घ्यायचं, जातीपातीच्या पलीकडे आहोत असं आम्ही म्हणायचं, आणि राजकारणाचं विश्लेषण करताना प्रत्येक वेळेला जात धर्म याच्यावर आधारितच विश्लेषण करायचं. याची काय गरज असते मला कळत नाही. आणि हे करता करताच काँग्रेस पक्षाचा सत्यानाश झाला. स्वतःला काँग्रेस पक्षाचे अगदी खुले समर्थक म्हणवून घेणारे राजदीप सरदेसाई यांना हे मुस्लिमांचं प्रकरण फार असतं की भाजप मुस्लिमाला उमेदवारी का देत नाही, तुमच्या पक्षामध्ये एकही उमेदवार का नाही. पण हाच प्रश्न राजदीप सरदेसाई प्रसंग येतो तेव्हा काँग्रेस पक्षाला विचारतो का. साधी गोष्ट आहे मित्रांनो, काल परवा लोकसभा निवडणुका संपल्या. महाराष्ट्रात सुद्धा 48 जागांसाठी लोकसभेची निवडणूक 5 फेऱ्यांमध्ये पूर्ण झाली. या 48 लोकसभेच्या जागा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने लढवल्या, ज्यामध्ये काँग्रेस हा सगळ्यात यशस्वी पक्ष ठरलेला आहे. त्याला 13 जागा मिळाल्या. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष होण्याचा मान काँग्रेसने मिळवल्या. त्या काँग्रेस पक्षाने 48 पैकी किती मुस्लिम उमेदवार उभे केले होते. ज्या काँग्रेसने महाराष्ट्रात अब्दुल रहमान अंतुले यांच्यासारखा एक मुस्लिम मुख्यमंत्री बनवला, त्याच काँग्रेस पक्षाला आज लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या वाट्याला आलेल्या 17 पैकी एकही जागा मुस्लिम उमेदवाराला द्यावीशी वाटली नाही. तर मग तोच प्रश्न महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांना राजदीप सरदेसाईंना विचारला होता का की ठीक आहे तुम्ही आघाडी म्हणून लढताय, तुमच्याकडे 48 पैकी फक्त 17 जागा आलेल्या आहेत, पण 17 जागांमध्ये काँग्रेस पक्षाने एकही मुस्लिम उमेदवार का उभा केलेला नाही. देशातली लोकशाही वाचवण्यासाठी किंवा भाजपचा जातीयवाद रोखण्यासाठी सेक्युलरिझम हवा म्हणून मुस्लिमांनी एक गठ्ठा मतं काँग्रेसला दिली पाहिजेत हा हट्ट आहे काँग्रेसचा. आणि सगळेच्या सगळे सेक्युलर सातत्याने मुस्लिमांना त्याचीच शपथ देत असतात की बघा नाहीतर भाजप निवडून येईल, मोदी परत एकदा निवडून येईल, काँग्रेसलाच मतं दिली पाहिजेत, काँग्रेसच्या मुस्लिम मतांची विभागणी होता कामा नये, असा टाहो फोडणाऱ्यांमध्येच राजदीप सरदेसाईचा समावेश होतो. पण संविधान आणि लोकशाही सेक्युलरिझम वाचवण्यासाठी मुस्लिमांची मतं हवीत पण मुस्लिम उमेदवार नको, हे काय प्रकरण आहे. मग भाजप आणि काँग्रेस यांच्यात असा गुणात्मक फरक काय उरला. महाराष्ट्रात सुद्धा 14-15% काही मुस्लिम लोकसंख्या आहे, मतदारांचं प्रमाण तितकंच आहे असं समजू. 15% जर मुस्लिम महाराष्ट्रात मतदार आहे तर आपणच मुस्लिमांचे तारणहार आहोत असं सांगणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस पक्ष यांना मिळून 27 लोकसभेच्या जागा मिळालेल्या होत्या महाराष्ट्रात. त्यांनी एकत्रितपणे एक सुद्धा मुस्लिम उमेदवार लोकसभेला का उभा केला नाही, हा प्रश्न राजदीप सरदेसाईंनी शरद पवारांना किंवा राहुल गांधींना विचारायला हवा होता. का विचारला नाही. जो प्रश्न उठसूट राजदीप सरदेसाईसारखे पत्रकार भारतीय जनता पक्षाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारतात, तोच राजदीप सरदेसाई किंवा त्याच्यासारखे लोक हा प्रश्न काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला का विचारत नाहीत. आणि हा प्रश्न मी उपस्थित केला असं बिलकुल समजू नका. मित्रांनो, जेव्हा शेवटचे घालमेल चालू होती, शेवटची तारीख संपायला आली होती अर्ज भरायची, तेव्हा मध्य उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये वर्षा गायकवाड यांना काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली. तेव्हा त्याच विभागातले
एक माजी मंत्री आणि माजी आमदार नसीम खान यांनी संताप व्यक्त केला होता. पक्षातल्या आपल्या सगळ्या पदांचे राजीनामे देऊन टाकले होते. निवडणूक आयोगाला कळवलेल्या मुंबईच्या काँग्रेस प्रचारक नेत्यांमध्ये नसीम खान यांचं स्टार प्रचारक म्हणून नाव होतं. त्यांनी ते सुद्धा नाव काढून घेतलं आणि त्याच नसीम खाननी हा प्रश्न विचारला होता की संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी मुस्लिम मतं हवीत, पण मुस्लिम उमेदवार नकोत. हे कुठलं तत्त्वज्ञान आहे? हा माझा प्रश्न नाही, हा नसीम खान नावाच्या काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याचा मुंबईतला प्रश्न आहे. पण भाजपला तसा प्रश्न विचारणारे राजदीप सरदेसाई किंवा त्याच्यासारखे पत्रकार काँग्रेसवाल्यांना हा प्रश्न विचारत नाहीत की तुम्ही मुस्लिमांची मतं मागता, मग मुस्लिमांना उमेदवारी का देत नाहीत? गेल्या तुम्हाला सांगतो एक काळ असा होता की गुजरातमध्ये अहमद पटेलसारखा एक दांडगा मुस्लिम नेता होता काँग्रेसचा, जो पुढे शेवटच्या काळामध्ये सोनिया गांधींचा राजकीय सल्लागार म्हणून जवळजवळ 10-11 वर्ष त्यांनी काम केलं. पण त्याला कधी राजीव गांधींच्या काळात लोकसभेत एकदा निवडून आलेला हा मुस्लिम नेता, त्याला काँग्रेसनेही अलीकडल्या गेल्या 25 वर्षामध्ये कधी लोकसभेला उभा केला नव्हता. आणि ते तर सोडा, 190च्या आसपास गुजरातमध्ये विधानसभेच्या जागा आहेत. त्यात किती मुस्लिम आमदार आहेत? काँग्रेस पक्ष गुजरातच्या विधानसभेमध्ये किंवा गुजरातच्या राजकारणामध्ये सातत्याने मुस्लिमांचा पक्ष म्हणून टाहो फोडून रडत असतो. पण किती मुस्लिमांना 180-90 उमेदवार उभे करताना त्यात किती मुस्लिम उमेदवार असतात? बारकाईने तुम्ही बघाल तर गुजरातमध्ये हळूहळू करत एक काळी 10-15 आमदार मुस्लिम गुजरात विधानसभेत काँग्रेस पक्षाचे असायचे. आज गुजरात विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा 4-5 लोक मुस्लिम उमेदवारांना उभं केलं जात नाही. आणि त्यांना कुठलाही उलटा प्रश्न न विचारणारा राजदीप सरदेसाई मोदींच्या 3ऱ्या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम मंत्री नाही म्हणून टाहो फोडून रडतो. हाच विषय इतर अनेक बाबतीत बोलता येईल, विचारता येईल. पण गंमत अशी आहे की भाजप हा देशातला मुस्लिम विरोधी पक्ष आहे किंवा भाजपचं राजकारण हे मुस्लिम द्वेष करणारं आहे हे दाखवण्याचं व्रत ज्यांनी घेतलेलं आहे ते स्वतःला सेक्युलर म्हणतात आणि जातीपाती आणि धर्माच्या राजकारणावर टीका टिप्पणी सातत्याने करत असतात आणि जातीयवादाला आणि धर्मांधतेला खतपाणी घालत असतात. भाजपने मुस्लिमांना किती तिकीटं द्यावीत यावर चर्चा करा, पण त्याच वेळेला काँग्रेस पक्षामध्ये किंवा स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांमध्ये किती प्रमाणात मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिलं जातं हे पण तपासून बघा आणि त्यावर सुद्धा प्रश्न विचारा. नाही विचारले जात मित्रांनो. नाही, हीच तर गंमत असते. उत्तर प्रदेशमध्ये 300हून अधिक भाजपचे आमदार निवडून आले, 250 आले, त्यात मुस्लिम किती हा प्रश्न विचारला जातो. पण अशी मतं देऊन, आपल्या अशी उमेदवारी देऊन पक्षाचं राजकारण कसं रेटलं जाईल? उत्तर प्रदेशमधला समाजवादी पक्ष हा मूलतः बाबरीच्या पतनानंतर जन्माला आलेला पक्ष आहे किंवा वाढलेला पक्ष आहे. बाबरी वाचवण्यासाठी मुस्लिम यादव असं समीकरण करून मुलायम सिंग यांनी समाजवादी पक्ष चालवला. जास्तीत जास्त नेते मुस्लिम ठेवायचा प्रयत्न केला जेणेकरून मुस्लिम मतं आपल्याला मिळतील. अशा अखिलेशने सुद्धा यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीत 60-64 जागा लढवताना किती मुस्लिमांना उमेदवारी दिली होती? कमी दिली होती. आणि तरीही त्याचा फायदा अखिलेशच्या पक्षाला मिळाला, काँग्रेस पक्षाला मिळाला.
पण अर्धे अधिक उमेदवार मुस्लिम उभे करून मुस्लिम मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न मायावतींनी केला. त्यांना मुस्लिमांनी झिडकारलं. आणि याचा कारण राजदीप सरदेसाई सारखे सेक्युलर पत्रकार आहेत. सातत्याने मुस्लिमांच्या मनात भाजपविषयी, संघाविषयी विष कालवणं, या पलीकडे यांची पत्रकारिता आणि सेक्युलरिझम कधी गेलाच नाही. आणि म्हणून अधिकाधिक जागा मुस्लिमांना देऊन मायावतींना मुस्लिम मतदाराने उत्तर प्रदेशात का झिडकारलं याचं उत्तर राजदीपने शोधलं पाहिजे. नुसता मुस्लिम उमेदवार उभा करून भागत नाही. भाजप हा हिंदूंचा पक्ष आहे आणि म्हणून त्याच्या विरोधात मुस्लिम मतदार जाणारच हे गृहीत सातत्याने राजदीपसारखे लोक मांडत असतात. अशा वेळेला भाजप मुस्लिमांना उमेदवारी का देत नाही म्हणताना तुम्ही सांगत असता की तुम्ही मुस्लिम उमेदवार उभा करा, त्याला मतं मिळणार नाहीत आणि तुमची ती जागा पडेल. आणि म्हणून राजदीप सरदेसाईसारखे लोक जेव्हा मुस्लिम उमेदवार भाजपने उभा करावा म्हणतात तेव्हा ते व्यवहारात सांगत असतात की ती जागा तुम्ही पडण्यासाठीच सोडून द्या. मायावतींना अधिकाधिक मुस्लिमांना उमेदवारी देऊन जर जागा गमावल्या असतील तर मग भाजपला मुस्लिम उमेदवार उभा करून ती जागा जिंकता येईल का? नक्कीच जिंकता येणार नाही, कारण मुस्लिम मतदार भाजपला मतं देतच नाही. आपण भाजपलाही मतं देतो असं जोपर्यंत मुस्लिम मतदार दाखवत नाही तोपर्यंत मुस्लिम उमेदवार उभा करण्याची भाजपने गरजच नाही. कारण राजकीय पक्ष निवडणुकीत उतरतो तेव्हा अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी उतरत असतो. आपला असा उमेदवार उभा केला, मुस्लिम उभा केला तर मुस्लिम तर मतं देणार नाही आहेत. आणि जे काही हिंदू आहेत ते सुद्धा रागापोटी भाजप पण मुस्लिम तुष्टीकरण करायला लागला म्हणून भाजपकडे पाठ फिरवणार. आज गंमत अशी आहे की भाजपच्या विरुद्ध अतिशय कठोर भूमिका उद्धव ठाकरे घेतात तर ताबडतोबीने मुस्लिम मतांनी उद्धव ठाकरे यांचं समर्थन केलेलं आहे. हिंदू उमेदवार असून सुद्धा भाजप विरोधात बोलणारा शिवबाठासारखा पक्ष मुंबईत 4 जागा 3 जागा जिंकू शकला याचं एकमेव कारण त्यांनी मुस्लिम उमेदवार उभे केले नव्हते, पण मुस्लिम मतदारांच्या बळावर हिंदू उमेदवार निवडून आणले जे संघाच्या भाजपच्या विरुद्ध बोलतात. भाजप तेच करतो. भाजपने का मुस्लिम उमेदवार उभे करायचे? जागा पडाव्यात म्हणून. आणि म्हणून मग राजदीप सरदेसाई किंवा तत्सम भडभुंजे लोक जे मुस्लिम मंत्री घेतला नाही, कशाला घ्यायचा? ज्या समाजाचे, ज्या धर्माचे मतदार आपल्या पक्षाला मत देणार नाहीत आणि सत्तेवर यायला मदतसुद्धा करणार नाहीत त्यांना मंत्री म्हणून सत्तेत हिस्सा द्यायचा, हे कुठलं गणित आहे? आणि म्हणून यांची जी पोटदुखी आहे ती पोटदुखी अशी आहे की भाजप पडला पाहिजे आणि पडण्यासाठी भाजपने नक्की पडण्याच्या जागा म्हणून मुस्लिमांना उमेदवारी दिली पाहिजे, मुस्लिमांना मंत्रिपद दिलं पाहिजे, हा राजदीपचा आग्रह वरकरणी मुस्लिमांचं समर्थन करणारा वाटेल तो तसा नाही आहे. तो भाजपने अधिकाधिक जागा गमावण्यासाठीच आपल्या पक्षातर्फे मुस्लिम उमेदवार उभे करावेत यासाठी आहे. काही जागा कदाचित 4-5 अशाही तुम्हाला मिळतील की भाजपने मुस्लिम उमेदवार उभे केलेले आहेत पण ते पराभूत होतात, कारण ते भाजपत गेले हाच त्यांचा गुन्हा मानला जातो. मला आठवतं ज्या वेळेला वाजपेयींच्या काळामध्ये अब्दुल कलाम या शास्त्रज्ञाला राष्ट्रपती पदासाठी उभं करण्यात आलं आणि बघा भाजपने पहिला राष्ट्रपती आपल्यातर्फे निवडण्याची संधी मिळाली तर एक मुस्लिम उमेदवार उभा केला असा गवगवा झाला होता. तेव्हा रफिक झकेरिया यांच्यासारख्या
सेक्युलर मुस्लिम नेत्याने, काँग्रेस नेत्याने एशियन एज नावाच्या दैनिकात लेख लिहिला होता आणि त्याचं शीर्षक होतं, प्लीज डोंट कॉल हिम मुस्लिम. अब्दुल कलाम हे जन्माने मुस्लिम असले तरी त्यांना मुस्लिम म्हणू नका, कारण अब्दुल कलाम कितीही महान असतील पण ते 5 वेळ नमाज पढायला जात नाहीत, त्यासाठी त्यांना मुस्लिम म्हणू नये असं रफिक झकेरिया म्हणत होते. म्हणजे रफिक झकेरियाच्या किंवा तत्सम सगळ्या सेक्युलर नेत्यांच्या मते अब्दुल कलाम हे धर्मांध नसल्यामुळे मुस्लिमच नसतात. मग राजदीप सरदेसाईला कुठला धर्मांध मुस्लिम हा भाजपतून मंत्री व्हावासा वाटतो याचाही खुलासा त्यांनी करावा, पण तो करणार नाही, कारण भाजप जिंकतो ही यांची पोटदुखी आहे. आपण हिंदू आहोत, आपण जन्माने हिंदू आहोत, ही राजदीप सरदेसाईसारख्या तमाम पुरोगामी विचारवंतांची पोटदुखी आहेत. आपण हिंदू आहोत याची त्यांना लाज वाटते, यासाठी ते भाजप विरोधक आहेत, वैचारिक वगैरे काही नाही. हिंदू असल्याचा जो न्यूनगंड आहे, नेहरूसुद्धा म्हणाले होते, मी ॲक्सिडेंटली हिंदू म्हणून जन्माला आलो, अपघाताने. इथे कळतं की या माणसांची पोटदुखी ही जन्मजात आहे, त्याच्यावर कुठला उपाय नाही. मित्रांनो, आत्ता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.